तुला अस्ताव्यस्त गोष्टी आवडतात. हो, तुला अस्ताव्यस्त गोष्टी आवडतात. गांगरून जाऊ नकोस. तुझी मनस्थिती उलगडून सांगतो आणि ह्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं ना, ते सुद्धा सांगतो. तू काय करतोस माहितीये? एकामागून एक विचारात अडकत आणि गुरफटत जातोस. पण मग त्यातून नेमकं बाहेर कसं पडायचं, हे तुझं तुलाच कळत नाही. मला सांग, कधी घरातील रशीवरचे वाळलेले कपडे काढलेस का रे? तू म्हणशील, हे मी का विचारतोय? सांगतो, लक्ष देऊन ऐक. वाळलेले कपडे दोरीवरून काढल्यावर तुझ्या विचारांप्रमाणे अस्ताव्यस्त असताना त्या कपड्यांचा ढीग होतो. पण मग तू काय करतोस? कधीतरी एक एक करून त्या कपड्यांच्या घड्या घालतोस. त्यावेळेस काय होतं? प्रचंड जागा व्यापलेला कपड्यांचा तोच ढीग व्यवस्थितपणे कमी जागेत व्यापला जातो. त्यामुळे डोळ्यांना सुद्धा बरं वाटतं. पण जसा तू त्या कपड्यांच्या घड्या घालताना कंटाळा करतोस ना, तसाच मनातल्या विचारांचा ढीग तू वेळीच त्यांच्या योग्य घड्या न घातल्याने कपड्यांच्या ढिगाप्रमाणे साठवून ठेवतोस. खरं तर तू आठव, जेव्हा जेव्हा तुझं विस्कटलेलं कपाट तू आवरलंयस ना, तेव्हा तुला गोष्टी योग्य पद्धतीने सहज मिळाल्या. याचा अर्थ, जसा तू कपड्यांचा पसारा स्वतः आवरू शकतोस, तसाच तुझ्या अस्ताव्यस्त असलेल्या विचारांना एक एक करून योग्य मार्गी लावून मनाचा भार सुद्धा कमी करू शकतोस. त्यानेच त्यानेच तुझं विचारांचं हे चक्र तुटेल आणि तुला अपेक्षित मार्ग सुद्धा दिसेल. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.